ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 164वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 163व्या प्रवचन पुष्पात आपण सात्विक ज्ञान म्हणजे काय, त्याचे फायदे कोणते आहेत आणि त्या ज्ञानाच्या आधारे मनुष्य कशा प्रकारे सर्वोत्तम कर्म करू शकतो, निस्वार्थ सेवा करू शकतो याचे श्रवण आपण काल केले। आजच्या 164व्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्याचा सर्वोच्च शत्रू कोण आहे, त्याला शत्रू असे का म्हटले जाते आणि त्यामुळे मनुष्याचे जीवन दयनीय का होते याचे अध्ययन रूपी श्रवण आज आपण 164व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश, कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या अति पवित्र व अमर युद्धभूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा, भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुख संवाद, मधुर संवाद, अति पवित्र संवाद, अमर संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने स्थिर, शांत व प्रसन्न करून त्याला आत्मविश्वासाने भरण्याचा संपूर्ण प्रयत्न करत आहेत, ज्याच्या आधारे अर्जुन त्याचे कर्म, युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे अशी भगवंताची, त्याच्या गुरूंची इच्छा आहे। आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून शिष्य अर्जुन देखील आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर, शांत, प्रसन्न व उत्तुंग आत्मविश्वासाने संपूर्णपणे सर्वांगाने भरलेला आहे असे स्पष्ट जाणवत आहे।
अर्जुनाची ही स्थिरता, शांतता, त्याचा मेरू पर्वता एवढा झालेला आत्मविश्वास पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण प्रसन्नतेचे, विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण आत्मज्ञानाचे अजरामरपणे तळपत असणारे महातेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण कर्मशास्त्राचे सर्वोच्च सर्वोत्तम अधिकारी उत्तम पुरुष गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, मी तुला आताच सात्विक ज्ञान म्हणजे काय याचे श्रवण घडवले. आता मी तुला मनुष्याचा सर्वोच्च शत्रू कोण आहे, त्या शत्रूमुळे मनुष्य कसा स्वतःच्या जीवनाचे स्वकल्याण करण्याऐवजी अधोगतीला जातो, दयनीय अवस्थेमध्ये जगतो याचे श्रवण घडवतो आणि ह्या शत्रूपासून मनुष्याने का दूर राहावे याचेही श्रवण मी घडवणार आहे. अर्जुना, तू नेहमीप्रमाणे स्थिर व शांत चित्ताने श्रवण कर. अर्जुना, जो मनुष्य त्याच्या दृश्य भेदाच्या आधारे सर्व सजीवामध्ये आणि निर्जीवामध्ये देखील वेगळेपणा पाहतो, भेद पाहतो, द्वैत पाहतो, विविधता पाहतो, प्रत्येक अस्तित्वाला वेगवेगळेपणाने अनुभवतो, त्याला दृश्य भेद, द्वैतपणा, विविधता असे म्हणतात. असा मनुष्य राजसिक ज्ञानाच्या आधारे त्याचे जीवन जगत आहे असे तू नक्की जाण अर्जुना. दृश्य भेद, विविधता, वेगवेगळेपणा हा राजसी वृत्तीचे लक्षण आहे. रजोगुणातून निघणाऱ्या ज्ञानाचे स्वरूप आता व्यवस्थित समजून घे. असा राजसिक वृत्तीचा, राजसिक ज्ञानावर जीवन जगणारा मनुष्य चेतनेच्या अपरिपक्व मध्यम पेक्षाही खालच्या म्हणजेच निम्न दर्जाच्या चेतनेच्या आधारे त्याचे जीवन जगत असतो. त्याचे प्रत्येक कर्म, प्रत्येक कार्य हे निम्न पेक्षा खालच्या अपरिपक्व चेतनेच्या आधारे त्याचे कार्य होत असते. अशा मनुष्याच्या जीवनामध्ये रजोगुणाचे वर्चस्व आहे असे तू नक्की समज अर्जुना. रजोगुणी मनुष्याला त्याच्या स्वरूपाची अपरिपक्व जाणीव असते किंवा मर्यादित जाणीव असते. ही मर्यादित जाणीव, अपरिपक्व जाणीव त्याला अमर्याद माझ्यापर्यंत म्हणजे परमात्म्यापर्यंत कधीच घेऊन जाऊ शकत नाही अर्जुना. त्यामुळे तो त्याच्या मर्यादित स्वरूपामध्येच जीवन जगत असतो. अमर्याद स्वरूपाला म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या शुद्ध चैतन्याला, शुद्ध अस्तित्वाला, माझ्या परमात्म्याच्या अंशाला तो कधीच ओळखू शकत नाही अर्जुना. म्हणून असा मनुष्य स्वतःमध्ये आणि या जगतामध्ये असणाऱ्या प्रत्येक सजीव आणि निर्जीवाला वेगळेपणाने पाहतो, दृश्य भेदाने पाहतो, विविधतेने पाहतो. तो फक्त त्याच्या ज्ञानेंद्रियाच्या आधारेच जीवन जगत असतो. त्याच्या पलीकडे अमर्याद असणारा मी, हे ब्रह्मांड याची जाणीव त्याला नसते अर्जुना. असा हा राजसिक वृत्तीचा मनुष्य स्वस्वरूपाच्या ज्ञानापासून खूप दूर असतो, कारण तो चेतनेच्या निम्नच्या खाली असणाऱ्या
अपरिपक्व अवस्थेमध्ये जीवन जगत असतो. अर्जुना, मी जेव्हा पृथ्वीवर अवतरलो तेव्हा माझा रंग, हे राजसिक लोक असे म्हणतात की गोरा किंवा सोनेरी असायला हवा होता. माझा त्वचेचा रंग निळा आहे. हा निळा रंग हे राजसिक लोक त्यांच्या शरीराला मिळालेल्या नयनाने, डोळ्याने, दृश्याच्या आधारे पाहू शकतात. पण या त्वचेच्या पलीकडे असणारा मी, तो परमात्मा, ते राजसिक लोक कधीही पाहू शकत नाहीत, त्याचे दर्शन घेऊ शकत नाहीत. कारण त्यांचे ज्ञान हे त्वचेवर दृश्य स्वरूपात अवलंबून असते. कारण हे ज्ञान रजोगुणाच्या आधारे उत्पन्न झालेले ज्ञान आहे. त्यांना प्रत्येक वस्तू हे दृश्य स्वरूपात रंगाच्या आधारे पाहण्याची सवय असते. रजोगुणाच्या द्वारे उत्पन्न झालेले ज्ञान हे मर्यादित असते. त्यांना शारीरिक स्तरावर सर्व काही दिसत असते. असे लोक भेद कोणकोणत्या प्रकारचे करतात हे समजून घे. हा काळा, हा गोरा, हा श्रीमंत, हा गरीब, हा सुशिक्षित, हा अशिक्षित, हा उंच, हा छोटा, हा बुटका, अशा प्रकारचे भेद, दृश्य स्वरूपाचे भेद हे राजसिक लोक करत असतात. हे लोक इथपर्यंतच थांबत नाहीत, तर ते लोक मनुष्यामध्ये जाती, पंथ, धर्म, देश अशा प्रकारचेही भेद करतात. समाजामध्ये विभाजन करण्याचे ही मनोवृत्ती असणारे राजसिक लोक असतात. अर्जुना, विभाजन करून पाहण्याशिवाय रजोगुणाच्या मनुष्याला, राजसी वृत्तीच्या मनुष्याला चैन पडत नाही. कारण त्यांचे अंतःकरण हे विशाल नसते, हे मोठे नसते, ते संकुचित असते. मोठ्या आणि विशाल अंतःकरणाच्या व्यक्तीसाठी, त्या सात्विक ज्ञानावर जीवन जगत असणाऱ्या व्यक्तीसाठी, जे सात्विक ज्ञान मी तुला थोड्या वेळापूर्वी समजून सांगितलेले आहे, त्या सात्विक ज्ञानाच्या आधारे जीवन जगत असणाऱ्या त्या सात्विक विशाल मनाच्या, अमर्याद अंतःकरणाच्या मनुष्यासाठी हे संपूर्ण जग म्हणजे एक कुटुंब असते. त्याच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये द्वैत नसतो. संपूर्ण विश्व, सृष्टी हे एक कुटुंब आहे आणि त्याचा मी एक भाग आहे, असे तो सात्विक ज्ञानाचा व्यक्ती समजतो. तर राजसिक ज्ञानावर जीवन जगणारा रजोवृत्तीचा मनुष्य हे प्रत्येक गोष्टीमध्ये, वस्तूमध्ये, सजीवामध्ये, निर्जीवामध्ये प्रत्येक क्षणी भेद करून पाहण्याचे त्याचे ज्ञान असते. शुद्ध अस्तित्वाशी, शुद्ध चैतन्याशी, शुद्ध जाणीवेशी, त्या परमात्म्याशी एकरूपता व्हावी, करावी असा साधा विचार देखील या राजसी वृत्तीच्या मनुष्याला येत नाही. असे हे राजसिक ज्ञान असते आणि राजसिक ज्ञानावर आधारित जगणारा हा रजोवृत्तीचा मनुष्य असतो. त्याला प्रत्येक गोष्टीत, वस्तूत भेद आणि विभाजन करून पाहायची सवय असते. आता तामसिक ज्ञानाच्या आधारे तामसी मनुष्य कशा प्रकारे जीवन जगतो हे नीटपणे समजून घे. अर्जुना, जे ज्ञान फक्त आणि फक्त शारीरिक स्तरावर जीवन कसे जगावे, फक्त आणि फक्त या शरीराचे पालन पोषण कसे करावे याच्या संघर्षाचे असते, ते ज्ञान म्हणजे तामसिक ज्ञान आहे. ज्या ज्ञानाच्या आधारे मनुष्य फक्त शरीरालाच चिटकून आयुष्य घालवतो
जे ज्ञान अतार्किक आहे, जे ज्ञान सत्याचे आकलन करण्याचा साधा विचार देखील करत नाही, जे ज्ञान अगदी क्षुल्लक आहे, ज्या ज्ञानाच्या आधारे मनुष्य एक पशु समान, प्राणी समान, पशु वृत्ती सारखा जीवन जगत असतो, त्याला तामसिक ज्ञान असे म्हटले जाते. अर्जुना खर तर तामसिक ज्ञानाला ज्ञान म्हणणेही चुकीचे आहे. ज्ञान या शब्दाचा खर तर तामसी वृत्तीच्या लोकांकडून अपमान होतो की काय, असा हा फार मोठा प्रश्न चिन्ह आहे. त्यामुळे तामसिक ज्ञानाला ज्ञान म्हणावे की नाही, हाही एक फार मोठा प्रश्न चिन्ह आहे. कारण तामसी वृत्तीचे लोक हे चेतनेच्या सर्वात खालच्या स्तरावर जीवन जगतात. पशु समान फक्त शरीराच्या गोष्टीलाच महत्व देतात. त्यांची वृत्ती ही पशु समान झालेली असते. त्यांची धारणा ही तर्कसंगत नसते. अशा प्रकारचे ज्ञान हे शास्त्रामध्ये अस्तित्वात नाही किंवा शास्त्राच्या आधारे नाही. अर्जुना, हे ज्ञान बनावट, तर्कहीन, विश्वासावर लादलेले ज्ञान आहे. ह्या ज्ञानामुळे मनुष्य मर्यादित शरीराच्या स्वरूपापेक्षा पलीकडे काही असू शकते याच्यावर विश्वासच ठेवू शकत नाही. या शरीराच्या पलीकडे काहीही नाही असे हे तामसिक ज्ञान बाळगणाऱ्या लोकांना वाटत असते. त्यांचा एकच दृष्टिकोन असतो आणि तो म्हणजे या शरीराचे पालन पोषण करणे, मनाचे, हृदयाचे, भावनांचे, चैतन्याचे साधा विचार देखील अशा तामसिक वृत्तीच्या, तामसिक ज्ञान असलेल्या मनुष्याला येत देखील नाही. कारण ते स्वतःच्या शरीरापलीकडे काही पाहू शकत नाही. तामसिक ज्ञानाचे उदाहरण द्यायचे असेल तर ते म्हणजे एका विहिरीत आयुष्य घालवणारा बेडूक. जसे एखाद्या विहिरीतील बेडूक त्या विहिरीमध्येच जन्मतो आणि त्याचा मृत्यू देखील त्या विहिरीमध्येच होत असतो. त्या विहिरीलाच, त्या विहिरीतील पाण्याला तो या जगातील सर्वात मोठा जलसमुदाय आहे असा भ्रम त्या बेडकाच्या चित्तामध्ये असतो. त्याचप्रमाणे तामसिक ज्ञान असलेल्या मनुष्याला शरीरच सर्व काही आहे असे वाटत असते. या शरीरा पलीकडे, या शरीराचे काळजी घेण्या पलीकडे, या शरीराला लागणाऱ्या वस्तू पलीकडे काही असू शकते. कोणती तरी आत्मवस्तू असू शकते याचे साधे भान देखील त्यांना नसते. हे एका लहान गोष्टीद्वारे समजून घे. एका विहिरीमध्ये एक बेडूक राहत होता. त्या विहिरीमध्ये समुद्रात राहणारा हंस फिरत फिरत गेला. त्या विहिरीमध्ये उतरला तेव्हा त्या हंसाला त्या बेडकाची भेट झाली. त्या विहिरीतील राहणाऱ्या बेडकाने त्या हंसाला विचारले की अरे तू कुठून आला आहेस? तेव्हा त्या हंसाने सांगितले की मी समुद्रात राहतो. तेव्हा त्या बेडकाने विचारले की समुद्र म्हणजे काय? हंसाने उत्तर दिले, समुद्र म्हणजे एक विशाल जलसमुदाय असतो, जलसंग्रह असतो. या पृथ्वीवरील सर्वात मोठा जलाचा साठा म्हणजे समुद्र, त्याला महासागर देखील असे म्हणतात. बेडूक म्हणतो मग हा समुद्र या विहिरीतील पाण्यापेक्षा लहान असेल ना? हंस म्हणतो अरे नाही रे बेडका, तो खूप विशाल असतो. मग तो बेडूक त्या विहिरीमध्ये एक उडी मारून दाखवतो आणि त्या हंसाला विचारतो माझ्या उडीमध्ये तर नक्कीच हा समुद्र येत असेल ना? माझ्या एका उडीच्या बरोबर देखील हा समुद्र नसेल. तेव्हा तो हंस म्हणतो अरे नाही रे विक्रांत,
समुद्र म्हणजे महासागर असते आणि या विहिरी सोबत त्याची तुलना करणे देखील हे योग्य राहणार नाही. तेव्हा तो बेडूक त्या हंसावर खूप जोरजोरात हसतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. त्याला म्हणतो, हंसा, तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. अरे, मी या विहिरीमध्ये माझे पूर्ण आयुष्य घालवलेले आहे. बघ, मी इथेच म्हातारा होत आहे. तू जे बोलतोस ते खोटे बोलत आहेस. समुद्र किंवा महासागर नावाचा असा काही प्रकारच नाही. तू कुठून तरी नाही त्या ठिकाणाहून इथे आलेला आहेस आणि मला चुकीची माहिती देत आहेस, असा तो बेडूक त्या हंसाला म्हणतो. आणि त्या पुढीलही आयुष्य तो बेडूक त्या विहिरीतच घालवतो. हंस परत त्याला भेटून समुद्रामध्ये, महासागरामध्ये निघून जातो. त्या विहिरीत राहणाऱ्या बेडकाप्रमाणे हे तामसिक ज्ञान असलेले, तामसी वृत्तीचे मनुष्य या शरीराच्या पलीकडे काही असते याच्यावर विश्वासच ठेवू शकत नाही. विहिरीतील बेडूक म्हणजे संकुचित, अगदी छोट्या मनाचे, छोट्या अंतःकरणाचे मनुष्य. ज्याप्रमाणे त्या बेडकाला समुद्र किती मोठा आहे, विशाल आहे, हे समजू शकत नाही, त्याप्रमाणे तामसिक ज्ञान असणाऱ्या, तामसी वृत्तीच्या लोकांना हे अंतःकरण किती विशाल असू शकते याचे भान नसते. समुद्र त्याच्या व्यासापेक्षाही मोठा असतो. त्याचप्रमाणे मनुष्याचे मन, चित्त, अंतःकरण हे अमर्याद आहे, विशाल आहे, अनंत आहे. हे परमसत्य त्या तामसिक ज्ञान असणाऱ्या, तामसिक वृत्तीच्या लोकांना समजत नाही. कारण ते एक पशु समान, पशु वृत्तीने फक्त शरीराकडे पाहूनच जीवन जगत असतात. लहान मनाच्या व्यक्तीसाठी हे असत्य आहे असे त्यांना वाटत असते आणि त्या बेडकाप्रमाणे त्या विहिरीमध्येच ते जीवन जगणे पसंत करतात. म्हणजेच अज्ञानाच्या अंधकारातच जीवन जगण्यात पसंत करतात. त्या विहिरीतील बेडकाप्रमाणे अज्ञानाच्या अंधकारात भरकटणारे, तामसिक ज्ञानाच्या आधारे फक्त शारीरिक गरजा पुरवण्यावर लक्ष देणारे तामसी वृत्तींचे लोक, हे स्वतःकडे असलेले मर्यादित ज्ञानच सत्य आहे आणि त्यापेक्षा काही अमर्याद, विशाल, अनंत ज्ञान, परमात्म तत्वाचे ज्ञान असू शकते याचे भानही त्यांना नसते. विहिरीलाच या जगातील सर्वात मोठी जलसंग्रह आहे असे अज्ञान ज्याप्रमाणे ते त्या बेडकाला असते, त्याप्रमाणे मन, चित्त, अंतःकरण हे अमर्याद आहे याचे भान तामसी वृत्तीच्या लोकांना नसते. कारण त्यांचे ज्ञान हे अज्ञान गुणातून, म्हणजेच तामसी गुणातून निर्माण झालेले ज्ञान आहे. ते फक्त स्वतःपुरतेच मर्यादित ज्ञान त्यांच्याकडे ठेवतात आणि सत्याकडे दुर्लक्षित करतात. मनाच्या, चित्ताच्या, अंतःकरणाच्या विशालतेकडे, अनंत तत्वाकडे, अमर्याद तत्वाकडे, या सत्याकडे दुर्लक्षित करणारे हे तामसिक ज्ञान तामसी वृत्तीकडे असते आणि त्यांची समज ही अपरिपक्व, खंडित, विभाजित, एका बिंदूवर म्हणजेच फक्त शरीरावर लक्ष केंद्रित करणारी असते. वास्तविक सत्याला दुर्लक्षित करणारे ज्ञान म्हणजे तामसिक ज्ञान आहे अर्जुना. पण प्रत्यक्षात वास्तविक, परिपूर्ण सत्य, परम सत्य हे तामसिक ज्ञानाच्या मनुष्याकडे कधीही नसते. त्यामुळे तामसिक ज्ञान हे आत्मघातकी ज्ञान आहे अर्जुना. मी तीनही प्रकारचे ज्ञान व्यवस्थितपणे समजावून सांगितले.
सात्विक ज्ञान, राजसिक ज्ञान आणि तामसिक ज्ञान. जो मनुष्य सत्व गुणी असतो त्याच्याकडे सात्विक ज्ञान असते. ते लोक वरच्या दिशेने जातात, आध्यात्मिक प्रगती करतात आणि जीवनाच्या प्रत्येक स्तरावर समसमान उन्नती करतात. सात्विक ज्ञान असलेले लोक शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावर, भावनिक स्तरावर, बौद्धिक स्तरावर आणि ऊर्जेच्या, चैतन्याच्या, जाणीवेच्या, अस्तित्वाच्या म्हणजेच आध्यात्मिक स्तरावर देखील समसमान प्रगती करणारे हे सात्विक ज्ञानाचे लोक असतात. ज्यांच्याकडे राजसिक ज्ञान असते, रजोगुणाच्या आधारे जे लोक जीवन जगतात, ते लोक जिथल्या तिथेच राहतात. कारण ते कधी सुखाचा तर कधी दुःखाचा, कधी यशाचा तर कधी अपयशाचा, कधी आनंदाचा तर कधी दयनीयतेचा, कधी शांतीचा तर कधी अशांतीचा असा मिश्र अनुभव घेत असतात. म्हणून रजोगुणाचे लोक आहे तिथेच जीवन जगतात. ते मध्यम स्तरावरील जीवन जगत असतात. तर तामसिक ज्ञान असणाऱ्या तामसी वृत्तीचे लोक हे मात्र जीवनामध्ये अधोगती करतात. त्यांची शारीरिक अधोगती होते, मानसिक अधोगती होते, भावनिक असमतोल होत असतो, बौद्धिक प्रगती होत नाही आणि ऊर्जा, चैतन्य, अस्तित्व, जाणीव हे काही असते याचा साधा त्यांना गंध देखील नसतो. म्हणून तामसिक ज्ञानाचे, तमोगुणाच्या आधारे तामसी जीवन जगणारे लोक हे मात्र त्यांच्या जीवनामध्ये अधोगती करतात आणि खालच्या स्तरावर जातात, पशु समान जीवन जगत असतात. अर्जुना, सात्विक ज्ञान असलेले, सत्वगुणावर आधारित जीवन जगणारे सात्विक लोक हे चेतनेच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन जीवन जगतात. आध्यात्मिक प्रवासाच्या मार्गावर वरच्या दिशेने प्रगती करतात. राजसिक ज्ञान असणारे, रजोवृत्तीचे राजसी लोक मात्र सामान्य जीवन जगतात. तर तामसी वृत्तीचे, तामसिक ज्ञान असणारे लोक अधोगतीला जाऊन संकुचित मन, संकुचित अंतःकरणाद्वारे त्यांचे जीवन जगतात. अर्जुना, कोणत्याही बदल्यात, कोणत्याही अपेक्षेशिवाय, आकांक्षाशिवाय, इच्छेशिवाय कर्म करणारे हे सात्विक लोक असतात, जे त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक कर्म एक निस्वार्थ सेवा समजून करतात. तामसिक ज्ञान असणारे आणि राजसिक ज्ञान असणारे लोक प्रत्येक कर्मामागे इच्छा ठेवतात, अपेक्षा ठेवतात, आकांक्षा ठेवतात. अगदी आध्यात्मिक कार्यात, दैवी कार्यात देखील त्यांना काय मिळू शकते, त्यांना काय फायदा होऊ शकतो, हाच विचार त्यांच्या मनात ठेवून कर्म करत असतात. आध्यात्मिक कार्यालाही सांसारिक कार्याचे स्वरूप देणारे हे तामसिक आणि राजसिक ज्ञानावर आधारित जीवन जगणारे लोक असतात. त्यांना कोणता भौतिक लाभ होईल, पैसा, संपत्ती, सोने, नाणे, सत्ता, प्रसिद्धी, प्रतिष्ठा कशी मिळू शकेल, हा विचार, संकुचित विचार ठेवूनच तामसी, राजसी लोक आध्यात्मिक कार्य देखील त्याच प्रकारे करत असतात. अर्जुना, मी तुला मनुष्य जीवनाचा सर्वोच्च शत्रू कोण आहे हे समजावून सांगत आहे. कानाचे मन आणि मनाचे कान करून ऐक अर्जुना. मनुष्याचा सर्वोच्च शत्रू हे अज्ञान नसून मला ज्ञान झालेले आहे हा भ्रम आहे. भ्रम, ज्ञान झालेल्याचा भ्रम. शारीरिक ज्ञानालाच सर्वस्व आहे हा समजण्याचा धर्म जो पाळतो त्याला हा भ्रम झालेला आहे.
ज्या भ्रमात मनुष्य जीवन जगतो की शरीराचे पालन पोषण करणे हे सक्तीचे जीवन जगणे हेच भौतिक ज्ञान सत्य आहे, ह्या ज्ञानाच्या पलीकडे कोणतेही ज्ञान नाही, हा भ्रम जो झालेला असतो, हा जो भ्रम आहे तो भ्रम मनुष्याचा सर्वोच्च शत्रू आहे. कारण ह्या शरीराच्या पलीकडे असणारे मन, चित्त, अंतःकरण, बुद्धी, आत्मतत्व, ती जाणीव, ते अस्तित्व, ते शुद्ध चैतन्य, ह्याचे ज्ञान ज्याला नसते त्याला हा भौतिक ज्ञानालाच सर्वस्व समजण्याचा भ्रम झालेला असतो. आणि हा भ्रम मनुष्याला पशु समान जीवन जगवतो. म्हणून मला संपूर्ण ज्ञान आहे, भौतिक ज्ञानच सर्वस्व आहे, हा भ्रम मनुष्याचा सर्वोच्च शत्रू आहे. आणि त्या मनुष्याला शुद्ध चेतनेच्या स्तरावर, सर्वोच्च पातळीवर, परिपक्व स्तरावर न जाऊ देण्याचे कारण म्हणजे भौतिक ज्ञान हेच सर्वस्व आहे, हा भ्रम आहे अर्जुना. ह्या भ्रमात जो मनुष्य जीवन जगतो, शरीर हेच सर्व काही आहे, शरीराला टिकवणेच, फक्त आणि फक्त शारीरिक स्तरावर जीवन जगणेच हेच ज्ञान सर्वस्व आहे, हा भ्रम मनुष्याचा सर्वोच्च शत्रू आहे अर्जुना. पण जो मनुष्य सात्विक ज्ञानाच्या आधारे त्याचे जीवन जगतो, सत्व गुणाने प्रबळ असलेले ज्ञान हेच ज्ञान खरे ज्ञान आहे, जे मनुष्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे ज्ञान आहे. या शरीराला सर्वोत्तम कर्म करण्यासाठी हे शरीर आहे, हे ज्ञान म्हणजे सात्विक ज्ञान आहे. सात्विक ज्ञान हे अंधार आणि प्रकाश याला विभाजित करण्याचे ज्ञान आहे. मनुष्याला अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे ज्ञान हे सात्विक ज्ञान आहे अर्जुना. एखाद्याचे सात्विक ज्ञान वाढवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हळूहळू टप्प्याटप्प्याने ही संकुचित वृत्ती सोडून देणे आणि आपली वृत्ती, आपले मन, आपले चित्त, आपले अंतःकरण त्या आकाशा एवढे विशाल करणे, त्या महासागरा एवढे विशाल करणे, ही प्रक्रिया म्हणजेच सात्विक ज्ञान वाढवण्याची प्रक्रिया आहे अर्जुना. अर्जुना, तू एक सात्विक, सद्गुणी आणि सदाचारी मनुष्य आहेस. तू तुझे कर्म त्याच सात्विक ज्ञानाच्या आधारे कर. अर्जुना, उठ, उभा राहा, आत्मविश्वासाने तुझ्या समोर पडलेले हे शस्त्र नेहमीप्रमाणे उचल आणि तुझे कर्म तुझ्या विशाल वृत्तीच्या आधारे, विशाल मनाच्या आधारे, महासागरा एवढ्या अंतःकरणाच्या आधारे तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे त्या सात्विक ज्ञानाच्या आधारे कर अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला करत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच विवेक विचार समोर ठेवत आहे की जो मनुष्य सात्विक ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न त्याच्या जीवनात करतो, तो मनुष्य जीवनाच्या प्रत्येक स्तरावर, शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावर, भावनिक स्तरावर, बौद्धिक स्तरावर व आध्यात्मिक स्तरावर समसमान प्रगती करतो. आणि असा मनुष्यच त्याचे जीवन अंतर्बाह्य, स्थिर, शांत, समाधानी, आनंदी, प्रसन्न, विवेकी, विनम्र करून शारीरिक स्तरावरही निरोगी राहतो. हाच संदेश, हाच विवेक विचार गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत.
आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या 165व्या प्रवचन पुष्पात आपण कर्माच्या 3 श्रेणी कोणत्या आहेत, त्या 3 श्रेणीच्या आधारे मनुष्याकडून कशा प्रकारचे कर्म घडत असते आणि कोणते कर्म हे सर्वोत्तम ठरते याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्याच्या 165व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.